उपांत्यपूर्व फेरीमध्ये लिटिल चॅम्प्स बाजेरे मुरलिया गाशील. ठीक आहे. भक्तिगीत अभंग या प्रकारातली गाणी सादर करत आहेत. तर युवा कॅटेगरीमधील स्पर्धक हे सूफी गाणी सादर करतात. जनरल कॅटेगरीमध्ये शंकर एहसानला यांच्या संगीताने संगीतबद्ध झालेली, तर ओल्ड इज गोल्ड कॅटेगरीचे स्पर्धक यावेळेस R.D. बर्मन यांच्या संगीतानं संगीतबद्ध झालेली गाणी सादर केली जाणार आहेत. सर्व स्पर्धक जे या मंचावर येत आहेत, आपण लिहून दिलेल्या 3 गाण्यांपैकी एक गाणं परीक्षक आपल्याला सांगतील, पण यदा कदाचित प्रेक्षकांना त्यापेक्षा वेगळ्या जॉनरचं गाणं ऐकायची इच्छा असेल तर आता जे स्पर्धक इथं उपस्थित आहेत त्यांनी लक्ष द्या. एक 4 गाणी आपल्या मनामध्ये तयार करून ठेवा की छान गाणी आपण गाऊ शकतो, की जेणेकरून परीक्षकांनी जे गाणं विचारले त्याच्यापेक्षा वेगळं गाणं गाण्याची त्यांना जर त्यांची इच्छा असेल तर ते तुम्ही गायलं पाहिजे, कारण ही स्पर्धा आहे. आणि आत्ता यातून जे स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे, यातून सगळ्या पद्धतीचे जॉनर, मग ते शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत, चित्रपट गीतं, भक्तिगीतं, या सगळ्या प्रकारातल्या गाण्यांचा वेगवेगळा भाव त्यांना अपेक्षित आहे. हां, धन्यवाद. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे. बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. हर हर बांसुरी बनी मुरलिया, हर हर बांसुरी बनी मुरलिया. मरम मरम को छुए अंगूरिया, मरम मरम को छुए अंगूरिया. चंचल चतुर अंगूरिया जिस पर, चंचल चतुर अंगूरिया जिस पर, कनक मुंडरिया साजे. बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. हे गाणं तू अर्धा नोट वर गायलंस तर जास्त चांगलं गाशील असं मला वाटतंय. ते थोडं वरती तू प्रयत्न करून बघ, कारण त्याचा अंतरा खूप खाली आहे आणि तुझा आवाज अजून हाफ नोट वरती जाऊ शकतो. ओके. अंतरा पूर्ण खाली आहे की नाही म्हटल्यावर साइन लाईन वरती गाऊ शकतेस. रशीद हाफ नोट वर द्या बरं तिला. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अधर धरे मोहन मुरली पर. धन्यवाद. अंतरातले शब्द आता समजलेत काय गाती असते, आधी काय समजत नव्हते. थँक्यू.